Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नाशिकमधील मुसळधार पावसामुळे दोबाडेवाडी या ठिकाणी पूल वाहून गेला. नाशिक त्र्यंबकेश्वर मार्ग वाहतुकीसाठी बंद. त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांची कोंडी. नाशिकमध्ये अनेक वाहनं खड्ड्यात अडकली. गंगापूर रोड परिसरात बस अडकली. रामवाडी परिसरात घंटा गाडीसह स्कूल बस पाण्यात. प्रवाशांना मोठा फटका. नाशकात गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढली. तुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याला लागलं पाणी. रामकुंड परिसरातील अनेक छोटे मंदिर पाण्याखाली. खडकवासला धरणाच्या विसर्गामुळे पुण्यातील एकता नगर जलमय. 10 ते 12 सोसायट्यांमध्ये मुठा नदीचं पाणी. जनजीवन विस्कळीत. वाहनं पाण्याखाली. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 27,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. प्रवाह वाढल्यानं भिडे पूल पाण्याखाली. पुण्याच्या आंबेगावात माळीन फाट्यावर दरड कोसळली. 2 घरांवर दरड पडली, त्यामुळे मोठा धोका. आहुपेकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद. पुण्याच्या जंगली महाराज मार्गावरती पावसामुळे झाड कोसळलं. वाहतुकीला फटका. तर लोकमान्य नगर परिसरात झाड पडल्यानं रस्ताही बंद. मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट. अंधेरी, जोगेश्वरी, मालाड या परिसरामध्ये पावसाच्या सरी. अंधेरीमध्ये झाड कोसळून एक व्यक्ती जखमी. उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल. वसई विरारसह नालासोपारा परिसर आजही पाण्याखाली. जनजीवन विस्कळीत. शाळा कॉलेजला आजही सुट्ट्या. नालासोपाऱ्यात पुरात वाहून गेल्यानं एका मुलाचाही झाला मृत्यू. विरारहून चर्चगेटकडे येणारी रेल्वे वाहतूक उशिरा. नालासोपारा वसई रेल्वे स्थानकामध्ये आजही रुळांवर पाणी. लोकल गाड्या अर्धा तास उशिरा. साताऱ्यामध्ये विजेचा धक्का लागला. एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू. घरासमोरील विद्युत तारेला स्पर्श झाल्यानं दुर्घटना. फलटण तालुक्यातील खामगाव मधली दुर्दैवी घटना. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी आज विधान भवनात बैठक. शरद पवार बैठकीसाठी विधान भवनात येणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी 1:30 वाजता बैठकीचं आयोजन. पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा. एका बड्या नेत्यावर चर्चेची जबाबदारी, अशी सूत्रांची माहिती. जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये मुंबईत भेट. मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. महाराष्ट्रात एनडीएमध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही. पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार आणि खासदारांना तोडण्याचा प्रयत्न नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी चर्चा फेटाळल्या. आजपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज. राज्यातील कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता. अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन. रत्नागिरीच्या खेडमधील दहिवलीत भूस्खलन. शेलार कुटुंबाच्या घरावर कोसळला दुःखाचा डोंगर. तर वडील आणि मुलाचा मृत्यू. 2 महिलांना सुरक्षित काढलं बाहेर. केरळच्या वायनाडमधील भूस्खलनाची थरारक दृश्य समोर. दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू. सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मोठी दुर्घटना. मुंबईमधील मड किनाऱ्याजवळ संशयित जहाज आढळलं, त्यामुळे खळबळ. काही दिवसांपूर्वीच मनोरी किनाऱ्यावर आढळलं होतं जहाज. तर भारतीय तटरक्षक दलाकडून या संदर्भात तपास सुरू. नागपूरमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटमार. कार अडवून शासकीय कर्मचाऱ्याचे 4 तोळे सोनं आणि पैसे लुटले. नागपूरच्या फुकेश्वर शिवारातील धक्कादायक प्रकार. आरोपींचा शोध सुरू. हॉर्मुझमधील हल्ल्यांमुळे Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.